शिवना टाकली मध्यम परियोजना की दायनी नहर के घुमाव के कारण किसानों की फसलों को काफी भारी नुकसान हो रहा है। किसानों ने इस मुद्दे को लेकर विपक्षी नेता अंबादास दानवे से मुलाकात की और फसलों को हुए नुकसान का पंचनामा करने की मांग की। संभाजीनगर मौज गोठे गांव में अदरक की फसलों को भारी नुकसान हुआ है। शिवना टाकली मध्यम परियोजना की दाहिनी नहर का पानी रिस कर खेतों में पहुंच रहा है, जिसके कारण अदरक की फसल का 90% हिस्सा बर्बाद हो चुका है। इसके अलावा खेत के 300 मीटर के दायरे में नहर की लाइन नहीं की गई है, जिससे पानी की ये समस्या बढ़ रही है। इस पर किसानों ने समय समय पर संबंधित अधिकारियों से कई बार निवेदन किया, लेकिन कोई प्रभावी कदम नहीं उठाया गया। अब किसानों ने विपक्षी नेता अंबादास दानवे से मुलाकात की और उन्हें ज्ञापन सौंपकर खेतों में हुए नुकसान का पंचनामा करने की मांग की। आम्ही आता विरोधी पक्ष नेत्याची भेट घेतलेली आहे। शिवना टाकळी पाण्यासंदर्भात 1 महिन्यापासून रोटेशन चालू आहे, बेकायदा रोटेशन चालू आहे ते। आणि आमच्या शेतामध्ये अद्रकीचं पीक आहे 1 हेक्टर 60 आर। ते 1 हेक्टर 60 आर पिकामध्ये पाणी येतं आहे। आम्ही 1 महिन्यापासून कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग क्रमांक 1 उपविभागीय अधिकारी शिवना टाकळी यांच्याकडे चक्रा मारतोय। एकही अधिकारी प्रतिसाद देत नाही। सगळे अधिकारी फील्डवर आहे असं सांगण्यात येतं। ऑफिसला कोणीच भेटत नाही, फोन कोणीच उचलत नाही। सगळ्यांचे व्हॉइसमेलवर फोन टाकलेले। त्या संदर्भात आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना भेटायला आलो होतो, त्यांचा पण त्यांनी फोन उचललेला नाहीये। त्याच्यामुळे आम्ही येत्या 2 दिवसात कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे। प्रॉब्लेम त्यांनी 1 महिन्यापासून उजव्या कॅनलला पाणी सोडलेले आहे। ते उजव्या कॅनलला पाणी नियमानं 14 दिवसाचं रोटेशन राहत असतं। तर 1 महिन्यापासून त्यांनी या बेसवर पाणी सोडलेले आहे का शेवटपर्यंत पाणी पोहोचलं नाही, म्हणून आम्ही पाणी सोडलेले आहे। पण त्याचा मूळ त्यांचा उद्देश वेगळा आहे। पाणी सोडले त्याच्यात आर्थिक व्यवहार होत आहे काही, त्याच्यामुळे ते पाणी सोडलेले आहे। त्यांना आर्थिक फायदा होतोय त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते 1 महिन्यापासून लगातार त्यांनी पाणी सोडलेले आहे। आणि याच्यामुळे या पाण्यामुळे काय झालं, आमचं जे गोंडेगाव शहरातील गट नंबर 21चं शेत आहे, त्या शेतामध्ये पाणी येत आहे। त्याच्यामध्ये आमची 1 हेक्टर 60 आर अद्रक पिकेचं 90% नुकसान झालेलं आहे। कॉन्क्रिटीकरण नसल्यामुळे ना कॅनॉलमधनं पाणी लिकेज होतं, पाझरतं। आणि जे पण काही ते कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे त्यातनं पण पाणी काही ठिकाणी पाझरतं। तर एकदम बोगस काम त्यांनी केलेले आहे। आणि वारंवार आम्ही त्यांना मागणी करतोय की यावरती काहीतरी कुठे ठोस पाऊल तुम्ही उचलावं, जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे। मागील 10 ते 12 वर्षापासून हा प्रॉब्लेम नेहमी असतो। आणि पावसाळ्यात काय करतात, नदी पात्रात न पाणी सोडतं, ओव्हरफ्लोचं जे पाणी असतं ते कॅनॉलला सोडतात, उजव्या कॅनॉलला। तर ते त्यांनी नदी पात्रात सोडायला पाहिजे, जेणेकरून कोणाचे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही।